मुंबईच्या वांद्र्यामध्ये गरीब नगर ज्या ठिकाणी आहे तिथं या क्षणाला मी उभा आहे। गरीब नगरवरती जी कारवाई होते त्याचे काही व्हिडिओ समाज माध्यमांवरती व्हायरल होते, त्याची बरीच चर्चा होतीये। पण या सगळ्यामध्ये ही कारवाई होत असताना काही जण या कारवाईचं समर्थन करतात आणि ते व्हिडिओ सोशल मीडियावरती शेअर करतात। काही जण गरिबांविषयीची संवेदना व्यक्त करून या कारवाईचा निषेध करताना सुद्धा आपल्याला बघायला मिळतात। पण या सगळ्यामध्ये आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की हे गरीब नगर मुळात मुंबईत आहे कुठे, त्याचा भूगोल नेमका काय आहे, गरीब नगर हे मुळात इथे वसलं कसं, ते वसवलं कोणी, त्याच्या मागचा सगळा इतिहास काय आहे। आता या सगळ्यामध्ये ज्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत विरोधातल्या बाजूतल्या, त्या सगळ्या प्रतिक्रिया म्हणजे याच्यामध्ये शिवसेना बोलते, याच्यामध्ये मनसे बोलते, याच्यामध्ये भाजप बोलते, तर या सगळ्या प्रतिक्रिया नेमक्या काय सांगतायत याच्याविषयी बोलावं लागेल। कारण कारवाईच्या दुसऱ्या दिवशी जे हिंसक वळण लागलं ते हिंसक वळण आणि त्याच्या पलीकडची याची सगळी गोष्ट या व्हिडिओमधनं आपण समजून घेऊयात। पुढे जाऊ। सगळ्यात आधी तर आपण हे समजून घेऊयात की मुंबईमध्ये ज्या गरीब नगरची चर्चा आहे ते गरीब नगर नेमकं आहे कुठे। मी आता या क्षणाला मुंबईच्या बँड्रा रेल्वे स्टेशनवरच्या हार्बर मार्गावरच्या प्लॅटफॉर्म नंबर 7 वरती आहे आणि हे गरीब नगर रेल्वेच्या किती जवळ आहे तर इथून समोरचं दृश्य बघा। इथे हे प्लॅटफॉर्म आहे आणि या पटरीच्या अगदी समोर तिकडे लागून एक दुसरी पटरी आहे आणि त्याच्या बरोबर समोर ही सगळी घरं आपल्याला बघायला मिळतात। 2-2, 3-3 मजल्याची घरं आहे आणि त्यामुळेच रेल्वेला सुद्धा या सगळ्याचा धोका आहे असं रेल्वेला वाटतंय। इथून जर का आपण पुढे गेलो तर इथून पुढे जात असताना स्कायवॉकवरनं सुद्धा आपल्याला ही घरं पाहायला मिळतात आणि अनेक वर्ष मुंबईकरांनी जिथून प्रवास केलेला आहे त्या स्कायवॉकवरनं त्यांनी ही घरं बघितलेली आहेत। वर जाऊयात। वांद्रे स्टेशन जवळचा हा जो सगळा परिसर आहे हा पूर्वी खाडीचा परिसर होता। इथे दलदल होती आणि त्या खाडीवरती भराव टाकून इथे या सगळ्या झोपड्या या सगळ्यांनी उभ्या केल्या। समोर जर आपण बघितलं तर आपल्याला इथे 2-3 मजल्याच्या या सगळ्या टीनच्या उभ्या केलेल्या झोपड्या दिसत आहेत। त्यामुळे एक प्रश्न पडतो की या झोपड्या इथे इतकी वर्षानुवर्ष नेमक्या टिकल्या कशा, त्या टिकवल्या कोणी। जेव्हा या प्रश्नांची उत्तरं आपण शोधायला जातो तेव्हा आपल्याला दिसतं की या सगळ्या मागे राजकीय पाठबळ आहे। म्हणजे आता जेव्हा मी या ढिगाऱ्यावरती इथे उभा आहे तेव्हा तुम्हाला एक गोष्ट सांगावी लागेल, जर आपण या सगळ्या भागाचा भूगोल बघितला तर इथे पूर्वी दलदल होती जिथे हा ढिगारा आता उभा आहे। आता या सगळ्याकडे बघताना प्रश्न पडतो की इतकी वर्ष मुळात का लागली। जर आपण या झोपड्या बघितल्या तर त्याच्या मागे प्लायवूड आहे, त्याच्यावरती पत्रे लावलेले आहेत। 1, 2, 3 कुठे 4 असे मजले या आपल्याला झोपड्यांचे बघायला मिळतात। हे सगळं बघितल्यानंतर म्हणजे हे काही कुठे अदृश्य ठिकाणी चाललेलं नाही आहे। इथे समोर रेल्वेचा प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यासमोर सहज दिसतील, मुंबईकर असाल तर तुम्ही अनेकदा या झोपड्या बघितलेल्या असतील। अशी सगळी गोष्ट असताना आपल्याला एक साधा प्रश्न पडेल की या झोपड्यांवरती कारवाई व्हायला जर कारवाई करायची होती तर इतकी वर्ष मुळात का लागली, याचंच उत्तर पुढे देऊयात। गरीब नगरमधल्या या सगळ्या राजकारणाविषयी जेव्हा आपण बोलतो एक राजकीय गोंधळ इथे प्रामुख्याने आपल्याला दिसतो। वेगवेगळे नेते दिसतात। राजकारणाच्या इतिहासात जेव्हा आपण जातो तेव्हा काँग्रेसचे सुनील दत्त सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतात। सुनील दत्त हे या भागातनं खासदार होते आणि आजही जेव्हा त्यांच्या आठवणी गरीब नगरमधले लोक सांगतात तेव्हा ते हे आवर्जून सांगतात की आज जर का सुनील दत्त असते तर आमच्यावरती ही वेळ आली नसती। या ताई आहेत त्या मला मगाशी तो किस्सा सांगत होत्या जेव्हा सुनील दत्त हे कारवाई सुरू होती आणि इथे आले होते। वो सुनील दत्त रहते तो बुलडोजर के नीचे आ गए थे, बोले हमारे झुग्गी झोपड़पट्टी गरीब को नहीं तोड़ने देंगे हम लोग। जहाँ जज साहब उनकी बहुत अच्छा था। आज जिसान सिद्दीकी बोले वोट दो हम लोग घर दिला देंगे, लेकिन आज आए क्यों नहीं, हम लोग घर से बेघर हो गए। हा मुद्दा लक्षात घ्या। त्या सांगतायत सुनील दत्त होते तेव्हा कारवाई होणार होती पण सुनील दत्त साहेब हे बुलडोजरच्या खाली झोपले, म्हणाले माझ्यावरनं बुलडोजर चालवा आणि मग इथे कारवाई करा, अशा आठवणी हे सांगतात।
त्यांनी बाबा सिद्दीकींचा, झिशान सिद्दीकींचा उल्लेख केला, तर बाबा सिद्दीकी यांचं राजकारण सुद्धा याच परिसरामधलं आहे. पुढे त्यांचे पुत्र असलेले झिशान सिद्दीकी हे याच भागामधनं आमदार झाले. आज इथलं काय चित्र आहे, तर आज झिशान सिद्दीकी यांचा पराभव करून ठाकरेंच्या शिवसेनेचे वरुण सरदेसाई हे या भागातनं आमदार आहेत. ही सगळी परिस्थिती, हे राजकीय चित्र आपल्याला काय सांगतंय की इथे वर्षानुवर्ष एक मुस्लिम वोट बँक तयार होत राहिली आणि त्याच्याभोवती गरीब नगरचं हे सगळं राजकारण घुटमळत राहिलं. मग आज प्रश्न पडतो, आत्ता जी इथे कारवाई झाली आहे ती नेमकी का झाली आणि कशी झाली. जिथे हे गरीब नगर आहे ती सगळी जागा ही पश्चिम रेल्वेच्या मालकीची होती. पश्चिम रेल्वेला या ठिकाणी काही नव्या सेवा सुरू करायच्या होत्या आणि त्यासाठी म्हणून ही जागा पश्चिम रेल्वेला हवी होती. हे सगळं प्रकरण पुढे कोर्टामध्ये गेलं. मुंबई हायकोर्टाने या सगळ्यामध्ये रेल्वे प्रशासनाच्या बाजूनं निर्णय दिला आणि त्यानंतर ही तोड कारवाई पुढे सुरू झाली. देखिए, ये कार्रवाई हम यस्टरडे मॉर्निंग से ज़रूर कर रहे हैं. आज दूसरा दिन है इस कार्रवाई का, लेकिन इसकी नींव जो है वो पुरानी है. 2017 से ही, रादर उसके थोड़े पहले से ही हम इस पूरी एविक्शन की तैयारी कर रहे थे. हमने कुछ पीपी एक्ट के तहत एविक्शंस किए भी थे 2017 में. उसके बाद बात कोर्ट तक पहुंची और माननीय हाई कोर्ट में ये रेगुलरली इस पे सुनवाई हुई, सारे पक्षों को सुना गया और फाइनली 29 अक्टूबर 2026 पिछले महीने के एंड में माननीय हाई कोर्ट ने हमारे फेवर में जजमेंट दिया. और इस दौरान हमारी पूरी तैयारी चल रही थी और जब एक बार जजमेंट दिया और जजमेंट में माननीय हाई कोर्ट ने ये क्लियरली हमें कहा कि कुछ 100 हटमेंट्स को छोड़ के बाकी सभी अनऑथराइज इंक्रोचमेंट्स जो यहाँ पे स्ट्रक्चर्स हैं उन सबको हटाना है. और उसके बाद हमने पूरी एक टीम बनाई मल्टीपल डिपार्टमेंट्स की. उसमें स्टेट अथॉरिटीज़ के भी लोग हैं, उसमें सिटी पुलिस के भी लोग हैं. जैसे कि कल ऑलमोस्ट 1000 के करीब लोग थे यहाँ पे, स्टेट गवर्नमेंट के, सिटी पुलिस के, वेस्टर्न रेलवे के, बाकी डिपार्टमेंट्स के, आरपीएफ, जीआरपी, इंजीनियरिंग स्टाफ. कल करीब 1000 के करीब लोग थे, आज 1200 के करीब लोग हैं. और अलग अलग टीम बनाई गई है बहुत डिटेल्ड प्लानिंग के साथ, ताकि इस पूरे प्रोसेस में किसी भी व्यक्ति को कोई दिक्कत का सामना ना करना पड़े. और हम ये इंश्योर कर रहे हैं. और इसमें देखिए बिल्कुल दिक्कत, बिल्कुल चैलेंजिंग तो है ये पूरा वर्क, लेकिन बहुत अच्छी बात यह है कि सभी का भरपूर सपोर्ट मिल रहा है. और हम ये इंश्योर कर रहे हैं कि किसी भी व्यक्ति को कोई दिक्कत का सामना ना करना पड़े. अगर किसी को पीने का पानी की आवश्यकता है, हम वो उनको मुहैया करा रहे हैं. किसी को कोई मदद चाहिए, किसी को सामान घर से निकालने में हेल्प चाहिए, घर को खाली करने में हेल्प चाहिए, हम वो भी इंश्योर कर रहे हैं. हम सारी कोशिश हम ये कर रहे हैं कि एक भी व्यक्ति को कोई दिक्कत का सामना ना करना पड़े. और देखिए हेवी मशीनरी यहाँ कार्य कर रही है और फिर भी आज दूसरा दिन है. ऑलमोस्ट 60% डिमोलिशन हमने कंप्लीट कर लिया, लेकिन एक भी ऐसी अनहोनी घटना नहीं घटी और सभी का भरपूर सहयोग हमें मिल रहा है. झालं असं की ही सगळी कारवाई काही वर्षांनी सुरू झाली आणि त्यानंतर स्वाभाविकपणे राजकीय श्रेयवाद सुद्धा उफाळून आला. मनसेचे नगरसेवक असलेले यशवंत किल्लेदार यांनी महापालिकेच्या बजेटमध्ये हा मुद्दा मांडला आणि त्यानंतर काहीच दिवसांमध्ये ही कारवाई सुरू झाली. खरं तर ही कारवाई फार अगोदर व्हायला हवी होती, परंतु ती काही न्यायालयीन अडथळे होते किंवा प्रशासनाचीही मला वाटतं कुचराई तिथे समोर येत होती. पण जेव्हा न्यायालयीन हे अडथळे दूर झाले असं जेव्हा आम्हाला सुगावा लागला आणि तेव्हाच नेमकं महानगरपालिकेचं बजेटचं अधिवेशन चालू होतं. त्या अधिवेशनात आम्ही हा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता तिथे आणि घेतला होता. आणि आता कारवाई होते, तर मला वाटतं की त्याचं आपण स्वागत करायला हवं. काही लोक त्याला जातीय आणि धार्मिक रंग देखील देत आहेत. मला वाटतं ह्याची गरज नाही, कारण अतिक्रमण मग ते कोणाचंही असू दे, संपूर्ण मुंबईत जिथे जिथे अतिक्रमण आहे सगळी अतिक्रमणं काढली पाहिजेत. कारण मुंबईचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आत्ताचं जे आहे त्याची कॅपॅसिटी संपली आहे. अजून ही बाहेरून येणारी लोकं उरावर घ्यायची. तर मला वाटतं की ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करता नुसतं मांजरा नाही तर कुर्ला आहे, मालवणी आहे, अनेक ठिकाणी अशी अतिक्रमण झालेली आहेत. 2-2, 3-3 मजली झोपडपट्ट्या उभ्या झालेल्या आहेत. याच्यावर कारवाई व्हायला हवी.
आणि अनेक झोपडपट्ट्यांमध्ये काही विशिष्ट वस्तींमध्ये बांगलादेशी आणि रोहिंगे यांची देखील तिथे फारशा मोठ्या प्रमाणात वहिवाट निर्माण झालेली आहे. मला वाटतं ह्या सगळ्या लोकांवर ह्यांच्या आधार कार्ड आणि ह्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी चेक करून त्यांचं वास्तव्याचं एकंदर जी काही परिस्थिती आहे ती चेक करून त्यांच्यावर ती देखील कारवाई होणं गरजेचं आहे जर ते बांगलादेशी असतील तर. मला वाटतं ह्या सगळ्या कारवाईचं आम्ही स्वागत करतो कारण हे होणं गरजेचं होतं आणि ही फक्त बँड्रा किंवा त्याच्यापुरतं मर्यादित न राहता ही कारवाई संपूर्ण मुंबईत व्हायला हवी. सातत्यानं मुंबईमधल्या मुस्लिम वस्त्यांमधील बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा मुद्दा हा भाजप प्रामुख्याने किरीट सोमय्या यांच्याकडनं मांडला जात होता आणि या कारवाईच्या बाबतीतही तोच मुद्दा किरीट सोमय्या यांनी मांडला. पण याच्यात झालं असं की काल या सगळ्या प्रकाराला या कारवाईला हिंसक वळण लागलं आणि त्यानंतर सोमय्या यांनी मांडलेल्या या भूमिकेवरनं विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. काल काय झालं होतं तर आत्ता थोड्या वेळापूर्वी मी ज्या ठिकाणी उभा होतो अगदी माझ्या डाव्या बाजूला आता जी कारवाई आपण बघतोय त्याच ठिकाणी एक धार्मिक स्थळ होतं आणि तिथं पाडकामाची कारवाई करण्यात आली. जे धार्मिक स्थळ सुद्धा अनधिकृत होतं आणि त्यामुळे त्याच्यावर ही कारवाई केली गेली. दुसऱ्या दिवशी कारवाईच्या 2 ठिकाणी 2 धार्मिक स्थळं या ठिकाणी पाडण्यात आली आणि जेव्हा दुसऱ्या धार्मिक स्थळाचं पाडकाम सुरू झालं तेव्हा माझ्या अगदी डाव्या बाजूला एक रस्ता दिसतोय तुम्हाला आणि त्या रस्त्याच्या पलीकडे तिथे एक छोटासा पूल आहे, तो पलीकडच्या वस्तीमध्ये जातो. तर मोठ्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा हा या भागामध्ये होता आणि त्या भागामध्ये इकडचे जे सगळे गरीब नगरमधले लोक आहेत ते थांबलेले होते. आणखी काही लोक त्या ठिकाणी होते आणि तिथून एकाएकी जेव्हा धार्मिक स्थळाचं पाडकाम सुरू झालं तेव्हा घोषणाबाजी सुरू झाली. मोठ्या प्रमाणावरती घोषणा ह्या पार तिकडे स्कायवॉकपर्यंत ऐकू येत होत्या. तिथे हा सगळा संघर्ष पेटला आणि अचानक एकाएकी तिथून भांडी आणि दगडी या पोलिसांच्या दिशेने आल्या. स्कायवॉकवरनं हे सगळं चित्र त्यावेळेला आपण बघत होतो, ही सगळी दृश्य आपल्याकडे आहेत आणि अचानक त्यानंतर पोलिसांनी इथे मोठा फौजफाटा बोलवला. तिथं पोलीस गेले आणि त्यांनी या सगळ्या हल्लेखोरांना चोप दिला. त्यानंतर हा सगळा प्रकार इकडचा शांत झाला. आता या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. 7 ते 8 जणांना या सगळ्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेलं आहे. असं सगळं हे यानंतर वाढत गेलं. पुढे यामध्ये अजून राजकारण घेत गेलं. यामध्ये राजकारण काय आलं तर ही सगळी घटना घडल्यानंतर लगेचच ठाकरेंच्या शिवसेनेचे जे इकडचे स्थानिक आमदार आहेत वरुण सरदेसाई त्यांची प्रतिक्रिया आली. त्यांनी अगदी तातडीने पत्रकार परिषद घेतली. पुढे झिशान सिद्दीकी यांचीही प्रतिक्रिया आली. वरुण सरदेसाई यांनी प्रामुख्यानं किरीट सोमय्या यांनी जी भूमिका मांडलेली होती बांगलादेशी आणि रोहिंग्यांबाबतची त्याच्यावरनं टीका केली. ते याला जातीय धार्मिक रंग देत आहेत असा थेटपणे आरोप हा वरुण सरदेसाई यांच्याकडनं करण्यात आला. दुसरीकडे या सगळ्यामध्ये झिशान सिद्दीकी यांची प्रतिक्रिया संध्याकाळपर्यंत पुढे आली. त्यांनी जे सत्तेतले आमदार आहेत हे लक्षात घ्या, जे विधान परिषदेचे आमदार आहेत आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ते नेते आहेत, त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया महत्त्वाची होती कारण हे स्थानिक नेते आहेत. ते काय म्हणतात की गरिबांवरती अशा पद्धतीनं जी कारवाई झाली ती चुकीची आहे अशी प्रतिक्रिया झिशान सिद्दीकींकडनं देते. त्यामुळे एकूणच राजकारण सुद्धा या सगळ्या कारवाईच्या दरम्यान होताना आपल्याला दिसलं. ते सगळं राजकारण हे असं आहे. पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. या सगळ्या राजकारणाच्या पलीकडे जेव्हा इथे ही कारवाई सुरू होती तेव्हा इथून या स्कायवॉकवरनं जाणारा जो मुंबईकर आहे तो इथनं थांबून मोबाईल काढून त्याच्यामध्ये हे सगळे व्हिडिओ घेऊन व्हिडिओ कॉल करून कोणाला तरी दाखवून हे सगळं बघत होता. याचं कारण काय तर त्याने अनेक वर्ष या सगळ्या स्कायवॉकवरनं जाताना इथला जो बकालपणा आहे त्या झोपडपट्टीमुळे झालेला तो बघितलेला होता. हे सगळे बघून इकडचे हे उभे राहिलेले इमले बघून त्याच्या मनामध्ये प्रश्न पडत होता की इथे मुंबईमध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही आणि त्याचं उत्तर त्याला कुठेतरी त्या कारवाईमधनं खऱ्या अर्थानं मिळताना दिसलं. त्याचं समाधान घेऊन तो इथनं व्हिडिओ काढण्याचं काम करत होता. प्रशासनाचं कौतुक करत होता आणि कौतुक करत ते व्हिडिओ घेऊन इथनं पुढे जात होता. तो काल बघायला मिळाला तोच आज सुद्धा आहे. आज जर तुम्ही बघितलात तर न थांबणारे मुंबईकर इथे थांबलेले आहेत. याचं कारण आहे या सगळ्यांना ही जी कारवाई होते ती बघायची आहे आणि त्याच्याविषयीचं समाधान त्यांना वाटतं. खूप समाधान वाटते. का माहिती आहे का, खूप घाण होते. मी SRAमध्ये जातो बघतो ना
लय घाण असं, इकडे यायची पण इच्छा होत नाही. आता हे समोर दिसते का तुम्हाला, 4-4, 5-5 मालाचं आहे. कोण लक्ष देत नाही, कोण बघायला तयार नाही आहे. आता हे इलिगल आहे, काय आहे, पात्र आहे अपात्र आपल्याला काय माहिती नाही या गोष्टी. पण ते बघून वाटतं की याला हे कधी सुधारणार. हे कधी आता झालं बघा, तोडलं, कारवाई चालू आहे आता. देवभाऊंचं बुलडोझर देव चाललंय. मस्त चालू आहे देवभाऊंचं. रेलवे प्रॉपर्टी है तो खाली तो करना पड़ेगा ना, एकदम पटरी के बाजू में है, उसका बच्चे लोग की भी जोखम है, और उधर बाजू में ट्रेन चलती है, कोई सिक्योरिटी नहीं है, तो गवर्नमेंट ने किया वो सही तरह सोच के किया होगा ना सब. इट इज अ व्हेरी गुड वॉट एव्हर आता जे सरकारने केलं आहे ह्याबद्दल ॲज अ सिटीजन मी तर बोलतोय की बेस्ट ऑफ द जॉब केलं आहे आणि असंच सगळ्या जागेवर केलं पाहिजे. नॉट ओन्ली इन बँड्रा, जिथे जिथे असे अनधिकृत बांधकाम झालेले आहेत हे सगळे अनधिकृत बांधकाम काढायला पाहिजे सरकारने. आणि ही जी विल आहे जी गव्हर्नमेंटची जी सरकारची विल आहे ह्याला आपण सॅल्यूट बोलतो. आणि हे जे काम केलेलं आहे ते बेस्ट काम आहे. लोकांच्या या सगळ्या प्रतिक्रिया आहेत. कारण अनेक वर्ष मी म्हटलं तसं लोक इथनं हा सगळा बकालपणा बघत होते. लोकांना रेल्वे ट्रॅकवरनं येताना असुरक्षित वाटत होतं, तशी भावना होती. अनेकदा इथे आगीच्या घटना घडलेल्या होत्या. तिकीट काउंटरपर्यंत ती आग पोहोचलेली होती. आणि त्याच्यानंतर जेव्हा ही दृश्य आज हे सगळे मुंबईकर इथून बघतायत तेव्हा त्यांनी जे व्यक्त केला ते समाधान त्यांच्या सगळ्या शब्दातनं व्यक्त होताना आपल्याला बघायला मिळते. पण याच्याबरोबरच लोकांची ही पण भावना आहे, जशी कारवाई इथे होतीये तशीच कारवाई जिथे जिथे असा सगळा बकालपणा मुंबईमध्ये उभा राहिलेला आहे, जिथे असे अनधिकृत इमले उभे राहिले ज्यावरनं कायद्याचा प्रश्न आपल्याला सगळ्यांना पडेल, त्या सगळ्यावरती सुद्धा कारवाई करा. हेच सरकारला हे सगळे मुंबईकर या निमित्तानं सांगू पाहत आहेत, विश्वासानं सांगू पाहत आहेत. हा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. मुंबईहून कॅमेरा पर्सन अमर सकपाळसह मी गुरुप्रसाद.